नमस्कार सखींनो, आपल्या शास्त्रात म्हटलं आहे की ज्या घरात विष्णूची पूजा होते तिथे माता लक्ष्मीचा वास कायम राहतो. पण आपल्यापैकी बऱ्याच महिलांच्या मनात एक मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे महिलांनी विष्णू सहस्त्रनाम म्हणावे का? त्याचे नियम काय आहेत आणि ते कधी आणि कसे म्हणावे? काही लोकांचे म्हणणे असते की महिलांनी हे पठण करू नये, तर काही म्हणतात करावे. नक्की खरं काय आहे? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोपे नियम जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला या पठणाचा 100% लाभ मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी या मोठ्या संभ्रमाचे उत्तर जाणून घेऊया. तर याचे उत्तर आहे होय, महिला नक्कीच विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकतात. विष्णू सहस्त्रनाम हा महाभारताच्या अनुशासन पर्वाचा एक भाग आहे. पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला हा उपदेश दिला होता. हे कोणतेही मोठे तांत्रिक सूक्त नाही, तर हा एक स्तोत्र ग्रंथ आहे. स्तोत्र पठणाचा अधिकार प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला आहे. माता लक्ष्मी स्वतः भगवान विष्णूची परम भक्त आहे, त्यामुळे स्त्रियांनी हे पठण केल्यास विष्णू माऊली अत्यंत प्रसन्न होते. आता पाहूया की महिलांनी हे पठण कधी करावे. विष्णू सहस्त्रनाम पठण करण्यासाठी सकाळी 4 ते 8 या दरम्यानची वेळ सर्वोत्तम मानली जाते. सकाळी मन शांत असते आणि वातावरण शुद्ध असते. जर तुम्हाला सकाळी वेळ मिळाला नाही तर संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळी म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी तुम्ही याचे पठण करू शकता. गुरुवार, एकादशी, पौर्णिमा किंवा श्रावण महिना आणि चातुर्मासात याचे पठण करणे अत्यंत फलदायी ठरते. सखींनो, पठण करताना काही सोप्या नियमांचे पालन केले तर त्याचे फळ अनेक पटींनी वाढते. जाणून घेऊया कसे म्हणावे. सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान केल्यास उत्तम. कधीच जमिनीवर थेट बसू नये. लोकरीचे किंवा काहीतरी आसन घ्यावे. पठण करताना तुमचे मुख पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. पूजेच्या ठिकाणी गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. जर तुम्ही एखाद्या विशेष इच्छेसाठी जसे की मुलांचे आरोग्य, पतीची प्रगती किंवा घरातील सुख शांती यासाठी पठण करत असाल तर हातात थोडे पाणी घेऊन आधी संकल्प करावा. जर तुम्हाला संस्कृत शब्द उच्चारणे कठीण जात असेल तर घाईघाईने चुकीचे वाचू नका. सुरुवातीला तुम्ही मोबाईलवर किंवा टीव्हीवर विष्णू सहस्त्रनाम लावून ते फक्त ऐकू शकता आणि हळूहळू वाचण्याचा प्रयत्न करू शकता. श्रवण करण्याचेही तेवढेच पुण्य आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न जो प्रत्येक महिलेला पडतो, मासिक पाळी दरम्यान पठण करावे का? शास्त्रानुसार मासिक पाळीच्या 4 ते 5 दिवसांत महिलांनी विधिवत पूजा किंवा पुस्तकाला स्पर्श करून पठण करू नये. परंतु देवाचे नाव घेण्याला मनाचे बंधन नसते. या दिवसांत तुम्ही मनातल्या मनात विष्णू नामाचा जप करू शकता किंवा मोबाईलवर विष्णू सहस्त्रनाम ऐकू शकता. यामुळे तुमची साधना खंडित होत नाही. तर सखींनो, विष्णू सहस्त्रनामाचे पठण केल्याने घरातली नकारात्मक ऊर्जा दूर होते, आर्थिक चणचण संपते आणि मानसिक शांतता मिळते. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.